उन्हाळा म्हटलं की दररोज भाजीला काय बनवायचं हा प्रश्नच असतो. आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे, जी अतिशय टेस्टी आहे, त्याचबरोबर बनवायलाही अतिशय सोपी घरगुती साहित्यांमध्ये तयार होते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरवी मिरची छानपैकी वाटून घ्यायची. यामध्ये रात्रभर भिजवलेली 1 वाटी हरभरा डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ, दोन्ही गोष्टी छान वाटून घ्यायच्या. वाटताना पाणी अगदी कमी प्रमाणामध्ये घाला. आता यामध्ये जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची, चिमूटभर हळद घालायची. सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता एका तेल लावलेल्या चाळणीवरती छोटे छोटे ह्याचे वडे करून घ्यायचे. हे वडे आपण वाफवून करणार आहोत, त्यामुळे ही रेसिपी हेल्दी सुद्धा आहे. गरम पाण्यावरती छानपैकी चाळणी ठेवून 10 मिनिटं वडे छान वाफवून घ्यायचे. 8 ते 10 मिनिटांमध्ये वडे व्यवस्थित असे वाफवले जातात. आता सुकं खोबरं, कांदा, तीळ छानपैकी भाजून घेतले. यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर घालायची. सगळ्या गोष्टी मिक्सरला छान अशा बारीक करून घ्यायच्या. थोडंसं पाणी घालून छानपैकी सगळं वाटण मी तयार करून घेतले. आता पॅनमध्ये फोडणी करायला घेऊयात. 4 ते 5 चमचे तेल गरम करायचं. जिरी, कढीपत्त्याची खमंग फोडणी घालायची. केलेलं वाटण घालायचं. वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आता सगळे ड्राय मसाले घालून घेऊयात. हळद, लाल तिखट, काळं तिखट, धना पावडर. सगळे ड्राय मसाले छानपैकी मिक्स झाले की गरम पाणी घाला. गार पाणी अजिबातही घालू नका, नाही तर भाजीची चव जाते. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची. रश्श्याला उकळी आली की 2 ते 3 वडे तुकडे करून घाला, म्हणजे रश्श्याचं स्ट्रक्चरही छान येतं आणि रश्श्याला चवही छान येते. आता हे अख्खे वडे घालून घ्यायचे. 5 मिनिटं रस्सा छान उकळून घ्यायचा. गरमागरम हा वडा रस्सा तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर